साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आरोपी व्यापारी विकास सुभाष इंगळे वय 42 या आरोपीस चेक बाउन्स प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे सदर केसमध्ये न्यायाधीश मनोज मोहोड यांनी आरोपी विकास इंगळे यास दी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 कलम 138 नुसार या गुन्ह्याप्रकरणी दोषारोप व गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी विकास इंगळे यास 4 लाखांचा आर्थिक दंड व 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। व्यापारी विकास सुभाष इंगळे वय 42 राहणार मोरारजीपेठ सोलापूर या व्यापाऱ्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्रीमान मनोज मोहोड साहेब यांनी कलम 138 द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी व्यापाऱ्यास 4 लाखाचा आर्थिक दंड आणि रक्कम न भरल्यास 6 महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली। या केसची सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी राजू अण्णम राहणार जुना बिडी घरकुल सोलापूर हा आरोपी व्यापारी विकास इंगळे दोघे मित्र होते आणि आरोपीस प्लॉट जागा खरेदीसाठी 3 लाखाची गरज असल्यामुळे त्यांनी फिर्यादी राजू अण्णम यांच्याकडे 3 लाखाची आत उसने मागणी केली आणि मैत्रीचा विचार करून त्यांनी 3 लाख रुपये दिले। 3 लाख परतफेडीपोटी व्यापारी आरोपी विकास इंगळे हा 3 लाखाचा धनादेश फिर्यादी राजू अण्णम यास दिला आणि सदरचा चेक वटविण्यासाठी बँकेत भरले असता तो चेक फंड्स इनसफिशियंट या कारणामुळे बँकेत बॅलन्स नसल्यामुळे परत आला। मेहरबान कोर्टाने सदरचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी व्यापारी विकास सुभाष इंगळे यास 4 लाखाचा दंड ठोठावला आणि तसेच या केस आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडी मेहरबान कोर्टात दाखल केला, त्याचाही विचार मेहरबान कोर्टाने केलेला आहे। आणि या फिर्यादी राजू अण्णमतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, ॲडव्होकेट किरण कटकूर, ॲडव्होकेट आकाश यांची यांनी काम पाहिले।